वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर संपूर्ण भारत देशातील विद्यार्थी आणि पालकांना सध्याचा जो 21 जून रोजी परीक्षा झाली आणि त्याचा जो जे काही आन्सर की आहे ते ऑफिशियल प्रोव्हिजनल आन्सर की आली आहे आणि रिझल्ट आपल्या हातामध्ये. टेंटेटिव्ह आपल्याला किती स्कोर येणार आहे या संदर्भातला सर्व गोष्टी आपल्याला अंदाज आलेला आहे. वास्तविक पाहता ऑल इंडिया कोट्यामधून सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या म्हणण्यानुसार 540ला कट ऑफ लागेल. तिथून 20 मार्काने कमी म्हणलं तर 520 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी ऍडमिशन मिळू शकणार आहे. तिथून पुढे खाली 30 ते 32 मार्काचा डाऊन पाहिला तर जवळपास 487 ते 90 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ लागू शकणार आहे. आता जर 485 पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण भारत देशामध्ये ओपन स्टेट्स मधून कुठं जाता येऊ शकतंय या संदर्भातली शोधाशोध सुरू होते. त्या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. वास्तविक पाहता काउन्सिलिंग प्रक्रियेमधून एकूण 3 प्रकारचे काउन्सिलिंग असतात. एक तर पहिली असते ते सेंट्रल काउन्सिलिंग, जे एमबीबीएस बीडीएसची एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी नावाची एक कमिटी आहे. ती सेंट्रल लेवलवरती संपूर्ण भारत देशातील असणाऱ्या गव्हर्नमेंट एमबीबीएस मधील 15% सीट्स, त्याचबरोबर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, त्याला आपण एईएमई म्हणतो, बीएचयू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, ह्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत. संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या 20 एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, जिपमरचे 2 कॉलेजेस, या सर्वच्या 100% सीट्स, त्याचबरोबर भारत देशामध्ये असणाऱ्या एकूण 59 डीम्ड युनिव्हर्सिटीमधील 100% सीट्स ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात. या व्यतिरिक्त जर समजा दुसरी काउन्सिलिंग कोणती असेल तर ती कॉम्पिटंट अथॉरिटी थ्रू, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये सीईटी सेल मार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व गव्हर्नमेंट 85% आणि प्रायव्हेट कॉलेजमधील 85% मेरिट कोटा आणि 15% इन्स्टिट्यूट कोटा, त्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, ह्या सीईटी सेल मार्फत चालवल्या जात असतात. महाराष्ट्र राज्य हे क्लोज्ड स्टेट आहे, त्यामुळे इतर राज्यातले विद्यार्थी आपल्या 85% मध्ये येऊ शकत नाही. परंतु असे काही राज्य देशामध्ये उपलब्ध आहेत की ज्या राज्यामध्ये आपण त्यांच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये पूर्ण फीस भरून जाऊ शकतो. अशा प्रकारच्या स्टेट्सला ओपन स्टेट्स असं म्हणतात. आणि अशाच प्रकारचं एक ओपन स्टेट्स आपल्यासाठी उपलब्ध आहे, ते म्हणजे तेलंगणा. वास्तविक तेलंगणा हे महाराष्ट्रापासून जवळ असणारं हैदराबाद हे शहर अगदी भारत देशामधील टॉपचे शहर आहे आणि त्याच परिसरामध्ये असणाऱ्या एकूण 29 अशा प्रकारचे एमबीबीएस कॉलेजेस आहेत. आणि त्यामधल्या ऍडमिशन प्रक्रियेसाठी आपल्याला काय करता येऊ शकेल या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे. तेलंगणा हे राज्य एक ओपन स्टेट आहे. ओपन स्टेटचा अर्थ काय की या राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्या मेरिटच्या बेसिसवरती संपूर्ण भारत देशातील काही ठराविक सीट्स जाऊ शकतात. या संदर्भातल्या गोष्टीला आपण ओपन स्टेट असं म्हणतो. या ओपन स्टेटमध्ये एकूण वर्गीकरण कशा प्रकारचं होतं ते मी तुम्हाला सांगतो. पहिला महत्वाचा मुद्दा, कॅटेगरी ए. एखाद्या कॉलेजमध्ये असणाऱ्या सीट्ससाठी 100 पैकी जवळपास 50% सीट हे कॅटेगरी ए मधून भरले जातात. त्याला कॅटेगरी ए असं म्हटलं जातं की जे सीट्स हे त्या राज्यातील फक्त डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. या राज्यातील जवळपास 36 सरकारी मेडिकल कॉलेजेस, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस, मेडिकल आणि डेंटल कॉलेजेस आहेत. त्यामध्ये असणाऱ्या 3620 एवढ्या एमबीबीएसच्या सीट्स या सरकारी कोट्यातून कॉम्पिटंट अथॉरिटी कोट्यामधून भरले जात असतात. कॉम्पिटंट अथॉरिटी कोटा म्हणजे तेलंगणा राज्यामधील KNRUS म्हणजेच काळोजी नारायण राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस वरंगळ या ठिकाणून ह्या सगळ्या प्रक्रिया भरले जात असतात. प्रायव्हेट एकूण 29 कॉलेजेस आहेत. त्या 29 कॉलेजेसमध्ये 4850 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. आणि या ठिकाणी त्यामधील या 29 मधील 4 मुस्लिम मायनॉरिटीच्या, म्हणजेच त्याला आपण अल्पसंख्याक वैद्यकीय कॉलेज असं म्हणू शकतो. एकंदरीत ह्या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर यामध्ये या सीट्स पैकी जवळपास कॅटेगरी बी मधून 35% एवढे सीट्स 2022 पर्यंत भरले जायचे.
या राज्यामध्ये एक डेंटल सुद्धा कॉलेजेस आहे, त्याचे 100% सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याबरोबर 13 डेंटल कॉलेजेस सुद्धा प्रायव्हेट आहेत, त्यामध्ये 1240 एवढी सीट्स उपलब्ध आहेत. आणि एक त्या ठिकाणी आर्मी कॉलेज डेंटलचं सुद्धा इकडे सिकंदराबाद इथे उपलब्ध आहे. एकंदरीत शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून त्या ठिकाणी जे काही डिव्हिजन आहे, आता आपल्याला सर्व 35 कॅटेगरी ए मध्ये 50% सीट्स त्या राज्यासाठी डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होते. राहिलेल्या 50%मध्ये कॅटेगरी बी मधून 35% सीट्स हे संपूर्ण भारत देशातील ओपन स्टेट्स मधून मेरिटच्या बेसिसवरती कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट न देता मेरिट त्याचबरोबर कसल्याही प्रकारचं त्यांना फीज मधलं बेनिफिट न देता जी काही फीज आहे ती भरून घेऊन आपल्याला मेरिट बेसिसवरती ऍडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध 2022च्या पूर्वीपर्यंत होते. 2022-23 पासून हा नियम बदलला गेला आणि त्यावेळेस निर्णय क्रमांक 130 आरोग्य आणि कुटुंब कल्याण C1 विभाग यानुसार 27/9/2022 नुसार MBBS BDS साठी मॅनेजमेंट कोटा किंबहुना त्याला कॅटेगरी बी असं म्हणतो, त्यामधील असणाऱ्या 35% कोट्यामध्ये एकंदरीत सर्व कॉलेजेसची संख्या 29 आहे. त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीचे 4 कॉलेजेस आहेत. या सर्व कॉलेजेसमध्ये दरम्यान 150 सीट्स हे सरासरी आहे. काही कॉलेजमध्ये 250 पण आहेत, काही कॉलेजमध्ये 200 सुद्धा आहेत. परंतु 150 असणाऱ्यांची मेजॉरिटी संख्या आहे. यामधील 50% सीट्स म्हणजेच 75 एवढ्या सीट्स ह्या त्या कॉम्पिटंट अथॉरिटीच्या तेलंगणा डॉमिसाईलसाठी असतात. राहिलेल्या 75 पैकी 35% सीट्स म्हणजेच 52 एवढे सीट्स आपल्याला कॅटेगरी बी मध्ये 2021 पर्यंत सर्व उपलब्ध होत्या. पण 2022 पासून या 52 मधले फक्त 15% हे ओपन फॉर ऑल साठी ठेवण्यात आले आणि राहिलेले जे 85% सीट्स आहेत म्हणजे 8च्या आसपास सीट्स प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याला यामधून मिळण्याची शक्यता असते. कॅटेगरी बी मधील 85% सीट्स हे त्या राज्यातील जे काही डोमिसाईल आहेत त्यांच्यासाठी रिझर्व्ह असतात आणि 15% मात्र इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह केलेले आहेत. लोकल एरियामध्ये म्हणजे याचा अर्थ ज्या तेलंगणा राज्याच्या डोमिसाईल असणाऱ्या स्टुडंटसाठी त्या ठिकाणी असणाऱ्या 52 पैकी राहिलेल्या सर्व 22 सीट्स 44 एवढ्या सीट्स यामधून भरले जात असतात. या ठिकाणी बॉन्ड सुद्धा आहे. जवळपास संपूर्ण प्रक्रिया संपल्याच्या नंतर जर बॉन्ड मधून बाहेर पडायचं असेल तर 3 लाख रुपये एवढा दंड आपल्याला भरावा लागत असतो. प्रवेश प्रक्रिया ही नीट UG 2026 ची परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर बऱ्यापैकी ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये कॉम्पिटंट अथॉरिटीच्या माध्यमातून KNRUS काळोजी नारायण राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस वरंगळ या मार्फत कॉम्पिटंट अथॉरिटीच्या मार्फत पहिला राऊंड संपतो आणि नंतर दुसरा राऊंड सुरू होतो. त्याची वेबसाईट www.knrustelanggana.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरता येत असतो. वास्तविक या सर्व गोष्टीसाठी मॅनेजमेंट कोटा किंवा कॅटेगरी बी साठी गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे ह्या वर्षी 12,000 रुपये एवढे कॉम्पिटंट अथॉरिटी कोट्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला फीज भरावी लागत असते. ऑनलाईन पद्धतीनं आपण त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या जे कॉलेजेस आहेत त्याच्यासाठी चॉईस फिलिंग देता येते आणि चॉईस लॉकिंग केल्यानंतर आपल्याला रिझल्ट लागतो आणि रिझल्ट लागल्यानंतर जी सिलेक्शन यादी येते त्या सिलेक्शन यादीनुसार आपल्याला पूर्ण फीज भरून आपल्याला त्यामध्ये जाता येऊ शकत असतं. आता या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण ज्यावेळेस आपण चर्चा करत आहोत ते म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर किती मेरिट लागू शकतं या संदर्भातल्या सर्व गोष्टी. आता तेलंगणामध्ये समजा राऊंड 1, 2 आणि मॉपअप राऊंड आणि स्टे वेकन्सी राऊंड अशा राऊंड मधून या ठिकाणी ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण होत असते. तेलंगणा हे ओपन स्टेट्स आहे आणि या राज्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्या राज्यापेक्षा जवळपास 30 ते 40 मार्क्स कमी असतील तरी सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं. बऱ्यापैकी या संदर्भातला डिटेल म्हणजेच 490 हा कट ऑफ आपण पाहायला गेलं तर दरम्यान 450 पर्यंत मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना 11,55,000 एवढ्या फीज मध्ये आपल्याला ऍडमिशन करता येऊ शकणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तेलंगणा हे ओपन स्टेट्स असून त्याच्या ऍडमिशन प्रोसेसच्या संदर्भातले डिटेल गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच तेलंगणा MBBS ऍडमिशन पार्ट 2 यामधून आपण यामध्ये लागणाऱ्या डॉक्युमेंट्सच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. त्यानंतर पार्ट 3 याच्यामध्ये आपण
तेलंगणा राज्यामध्ये असणाऱ्या कॉलेजची संख्या आणि त्या कॉलेजमध्ये असणारे सीट डिस्ट्रीब्युशन आपल्यासाठी किती आहे याबद्दल चर्चा करणार आहे. आणि त्यानंतर तेलंगणा MBBS ऍडमिशन पार्ट 4 मध्ये आपण त्या ठिकाणी असणाऱ्या फीज बद्दल चर्चा करणार आहे आणि ऍडमिशन प्रोसेस बद्दल करणार आहे. आणि पार्ट 5 मध्ये आपण कॅटेगरी C मधून आपल्याला एकदम कमी मार्क्समध्ये MBBS ला अगदी 80 ते 90 लाखाच्या पॅकेजमध्ये आपल्याला कसं जाता येऊ शकतंय या संदर्भातली ही सिरीज आम्ही चालू करतोय. त्यामधील पहिल्या सिरीजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.